राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही हे वक्तव्य या दोघांनी पहिल्यांदाच वापरलंय का? तसं काही नाही. अनेक नेते अनेकदा हे वाक्य वापरतात, पण या दोघांनी हे वाक्य वापरल्या मागची पार्श्वभूमी काय आहे, का ही चर्चा सुरू झाली युतीच्या एकत्र येण्याची, ते बघूयात आपण. बघा, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली. शिवसेना भाजप 25 वर्षांची युती होती, ती तुटली. शिवसेनेत उभी फूट पडली आणि संबंध सुद्धा या दोघांमध्ये ताणले गेले, पक्षांमध्ये सुद्धा संबंध ताणले गेले. 5 वर्षांनंतर पुन्हा भेटीगाठी सुरू झाल्या, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दोन्ही नेते एकमेकांना भेटायला लागले, त्यांचे पदाधिकारी काही कारणानिमित्त भेटायला लागले. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेटले, हे देखील आपण पाहिलं. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा 3-4 वेळा भेटीगाठी झालेल्या आहेत, कामानिमित्त झाल्यात असं आदित्य ठाकरे म्हणाले. पण या भेटीगाठी झालेल्या आहेत, एक संवाद सुरू झाला. देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याचं सामनामधून कौतुक झालं. इतक्या वर्षांनी, म्हणजे युती तुटल्यानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा सामनामधून देवेंद्र फडणवीस त्यांची कामगिरी याचं कौतुक झालं. सामनातून अचानक देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली जाणं हे कशाचे संकेत होते? म्हणजे आधी गाठी भेटी झाल्या, संवाद सुरू झाला आणि मग सामनातून कौतुक. तर त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना हे की जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीसांनी, तेव्हा अभिनंदनाचा फोन सुद्धा उद्धव ठाकरेंकडून गेला होता आणि त्यामुळे अशा चर्चा सुरू झाल्या. काळामध्ये दोन्ही पक्षांमधल्या होत असलेल्या हालचाली, कुरबुरी सगळं आपण जवळून पाहिले. राहुल, त्यांचा घडत असलेला सुसंवाद कसं बघता याकडे? अगदी सुवर्णा, खरं तर विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे यांची जी घोषित झालेला टोकाचा हा मतभेद आता कुठेतरी देवाभाऊ आणि त्यांच्या कौतुकामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबतच सामना देखील गुंतले असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं त्यानं मुख्यमंत्र्यांकडे जाणं आणि आपली कामं मार्गी लावून घेणं यासोबतच आहे ते सुसंवाद जो आहे तो सुरू झालाय. अगदी प्रवक्त्यांच्या पासून ते नेत्यांपर्यंतची भाषेसोबतच नेतेमधून उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेते मंडळी असेल, भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला सूर जो आहे तो आता जाऊन कुठेतरी गोडवा आलाय असंच म्हणावं लागेल. आणि याच निमित्तानं काल देखील ठाकरे स्मारकासंदर्भात ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी देखील येत्या काळात कोण कधी सरकारमध्ये असेल हे काही सांगता येत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंचं राहिलं होतं. अर्थातच बाळासाहेब स्मारकाची जागा ही देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात दिली गेली होती आणि याचा पाठपुरावा करण्यामध्ये देखील भाजपचा देखील मोठा सहभाग राहिला होता. त्यामुळं या निमित्तानं पुन्हा एकदा भाजप शिवसेना एकत्र दिसते का? यासोबतच आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक जीवच आहे असं म्हणावं लागलं. ती जर महापालिका हातातनं गेली तर त्याचा मोठा फटका हा राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाला बसू शकतो. आणि त्यामुळं आता कुठेतरी जुळतं घेऊन महापालिका आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न झाले. अर्थात भाजप फक्त राज्याचं नाही तर केंद्राचं भाजप याला कसा प्रतिसाद देते हे देखील पाहावं लागेल. राहुल, आपण असे सोबत राहा, पण भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत. अतुलजी, थेटच विचारते, शिंदे सोबत असताना आता ही जी काही चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे सोबत येऊ शकतात, हे महायुतीच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे का? तशा घडामोडी घडतायत असं सांगाल का प्रेक्षकांना? पहिला मुद्दा तर माननीय देवेंद्रजींची जी मुलाखत होती ती त्यांच्या नागपूरमधल्या एका परिचित संस्थेमधली अराजकीय स्वरूपाची मुलाखत होती. त्यांनी जे म्हटलं ते खरंच आहे की 19ला असं कोणाला वाटलं होतं की हिंदुहृदय सम्राटांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व सोडून काँग्रेस बरोबर जातील आणि त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही होऊ शकतं असं आता लोकांना वाटणं हे अत्यंत स्वाभाविक झालेलं आहे. आणि त्याच वेळेला महाविकास आघाडी ज्याचा पाया केवळ आणि केवळ मोदीजींचा द्वेष आणि भाजपचा द्वेष हा होता आणि निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांच्यातले मतभेद हे समोर उफाळून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आता तर महाविकास आघाडीत न राहण्याच्याच घोषणा करतायत. त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं. मुद्दा एवढाच आहे की उद्धव ठाकरेंनी मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे.
एवढाच त्यातला मुद्दा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं तर मागच्या काही काळामध्ये जे ताणतणाव होते, जी काही वक्तव्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडनं केली गेली ती थोडीशी मागे पडतील आणि एकत्र सुद्धा येऊ शकतात हे दोन्ही पक्ष. बघा, एकत्र येऊ शकतात वगैरे हे तुमचं त्याच्यावरचा अनुमान आहे. मुळात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करत त्यांचा द्वेष केला, एवढाच मुद्दा होता. 19ला आम्ही त्यांना डीच केलंच नव्हतं, त्यांनी हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला डीच केलं. त्याची महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना शिक्षा दिली 5 वर्षात एवढी मोठी. बरोबर. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं तर विषय संपला आमच्या दृष्टीत. नक्की. धन्यवाद अतुलजी, आपण सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आणि राहुल, आपले सुद्धा आभार. अतुल भातखळकर भाजपचे नेते आपल्यासोबत बोलत होते. अनुमानं वगैरे तुम्ही काढत बसा, पण राजकारणामध्ये काही होऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढच्या बातमीकडे पण वळूया. महत्त्वाची बातमी आहे. महाविजय 3.0 साठी भाजप सज्ज झालेला आहे. म्हणजेच या 3ऱ्या टर्मसाठी भाजप सज्ज झालेला आहे. उद्या शिर्डीमध्ये भाजपचं भव्य असं अधिवेशन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष JP नड्डा यांची विशेष उपस्थिती या अधिवेशनाला असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातले अनेक नेते या अधिवेशनाला अर्थात हजर असणारच आहेत. विधानसभा काबीज केल्यानंतर आता भाजपचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था बघायला मिळत आहे. ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्याकरता अधिवेशनातून कार्यकर्त्यांना लक्ष दिलं जाणार आहे, मार्गदर्शन केलं जाणार आहे, त्यांना एक टार्गेट दिलं जाणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत 2 महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत.